भोग. भेंचोत, मी सोनगावकर देशपांडे आहे म्हटलं. माझ्या मर्जीनं मुंबईला आलो आहे. असा उठून गावाला परत गेलो ना तरी जन्मभर बसून खाऊ शकेन. तुझ्यासारखी पोटाची खळगी भरायला आलेलं नाही आहे घरदार सोडून. आता ही लढाई इस पार या उस पार, बस इथे एकच राहणार, तू किंवा मी. मग काय झालं? मग काय व्हायचंय? अशी पोलिसी झेंट लावली ना साल्याच्या माग की गांडीला पाय लावून पळाला. कोणी म्हणतं परत केरळला गेला, तर कोणी म्हणतं आहे मुंबईतच. पण एक मात्र खरं, आमचा नाद त्यानं कायमचा सोडला. बॉबी कुरियनचं नाव काढलं की सोनगावकर साहेबांचा राग जणू उफाळून येतो. 3-4 वर्षांचा कालावधी लुटून गेल्यानंतर सुद्धा तो राग तसाच आहे. त्याचं कारणही तसंच होतं. सोनगावच्या वाड्यात त्यांची पहिली 15-16 वर्ष जरी मजेत गेली तरी स्वभावातल्या बंडखोरीला वाडा थारा देईनासा झाला. मग अमरावतीला एक जेमतेम डिग्री पदरात पाडून घेऊन त्यांनी जो मुंबईचा रस्ता पकडला तो मात्र कायमचाच. अर्थात सोनगावची सुबत्ता, रग आणि बडेजाव मात्र त्यांच्यात पुरता भिनलेला. आणि त्याचमुळे मुंबईतही त्यांनी त्यांचं बस्तान हा म्हणता बसवलं. आल्या आल्या लेबर स्टडीजची डिग्री मिळवून साहेब पर्सनल मॅनेजमेंटच्या क्षेत्रात शिरले आणि मोठे झाले. युनियन म्हणजे चायची कटकट अशा ठाम मतानं वागताना युनियन्स आर इनएव्हिटेबल इव्हिल्स अशी स्वतःची समजूत काढत काढत त्यांनी त्या युनियन्सना खेळवत हळूहळू यशाच्या पायऱ्या चढत गेले. याचा अर्थ त्यांना कामगारांबद्दल ममत्व नव्हतं असं बिलकुलच नाही. किंबहुना कामगारांच्या रास्त मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाशी वादही केले, लढाया लढल्या. पण त्यांचं म्हणणं एकच की मी आहे ना तुमच्या बाजूचा, मग युनियनची मध्येच ब्यात कशाला. तरीही युनियन होतीच, पण तिचा उपद्रव होऊ नये अशी एकूण व्यवस्था साहेबांनी लावली होती. मग त्या व्यवस्थेत सारंच आलं. हा बॉबीच मात्र त्यांच्या एकूण व्यवस्थेला प्रश्न विचारू शकला. खरं म्हटलं तर प्रश्न विचारू लागला. प्रस्थापित युनियनच्या विरोधात त्यानं स्वतःची एक नवीन युनियन काढली, कामगारांचा चांगला पाठिंबा मिळवला आणि मुख्य म्हणजे साहेबांना तोंड वर करून प्रश्न करू लागला. साहेबांच्या रागाला तेवढं कारण पुरेसं होतं. एकदाचा बॉबी कुरियन पडद्याआड गेल्यावर साहेबांचं साम्राज्य परत निर्विवादपणे चालू झालं. पण मधल्या काळात एक गंमत झाली. या नव्या जमान्यात आपले अरेरावीचे एकसत्ताक पद्धतीचे मार्ग आता किंचित का होईना बदलायला हवेत असं काहीसं भान साहेबांना आलं. म्हणजेच आपल्या छत्राखाली असली तरी ती कामगारांची संघटना असल्यामुळं युनियन आणि पर्यायानं युनियन लीडर्सना त्यांनी काही अंशी सत्ता वाटप केलं. परिणामी साहेबांच्या बरोबर कधीकधी युनियनचा शब्द सुद्धा प्रमाण ठरू लागला. बरीचशी सत्ता हाती ठेवूनही एका चलाखीनं सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा मर्यादित डाव खेळायचा अशी ही नवीन सोनगावकरी रचना होती. आणि बघता बघता पाया पक्का होऊन ती लवकरच स्थिरस्थावरही झाली. या नव्या उपद्व्यापात साहेबांना सर्वप्रथम गरज होती ती म्हणजे युनियनच्या नव्या नेतृत्वाची. हरामखोर बॉबीच्या अनुभवानंतर काय नक्की नको याची खूणगाठ साहेबांनी नीट बांधली होती. परप्रांतीय नक्कीच नको. साल्यांपर्यंत सोनगावकर देशपांड्यांचा सामाजिक दबदबा कधीच पोचू शकत नाही. नेतृत्व ब्लू कॉलर लेबरमधलंही नको. मशीनशी झटापट करणारे ते
लोकसत्ता राबवण्याचं चातुर्य त्यांच्यात कुठून येणार? त्यातून बॉबी फिटरनं युनियनबाजीची जी घाणेरडी सवय लावून रक्ताची चव दाखवली आहे भोसडीच्याना, त्याच्यापेक्षा नेतृत्वाला पांढरपेशेच बरे. पण सालेंची काळज सशाची. जरा कामगारांच्यातून कोणी अरे केलं तर यांचा रणछोड दास होणार. नाही, तरीही नेतृत्व त्यांचंच हवं, म्हणजे त्यांच्यातल्या टग्यांचं. अशा मंथनानंतर आणि पूर्ण विचारांती त्या खेळात जन्म झाला सुरेंद्र नारायण देसाई आणि सुधीर यशवंत नाईक या जोडगोळीचा. तसे ते दोघे अर्थातच एकमेकांना ओळखत होतेच. त्यातून समवयस्कही होते. पण त्या ओळखीपडे पलीकडे असणारी मैत्री मात्र त्यांच्यात नव्हती. डिपार्टमेंट्स वेगळी, मित्रपरिवार वेगळा, पण साहेबांच्या शब्दाला प्रतिसाद देत ते नेते झाले. रीतसर मतदान प्रक्रियेनंतर कंपनीबाहेर दोघांची विश्व तशी बऱ्यापैकी पसरलेली. सर्व थरांमधला मित्रपरिवार आणि काही स्थानिक राजकारण्यांच्या नेहमीच्या बैठकीतले म्हणल्यावर पांढरपेशी पुचाटपणा असा त्यांच्यात नव्हता. आणि साहेबांनी म्हणूनच त्यांची निवड केली. बघता बघता त्यांच्या आपापसात सुरेंद्रचा सूर्या आणि सुधीरचा सुध्या कधी झाला याचा त्यांनाच पत्ता लागला नाही. सुरेंद्रच्या लग्नाचा वाढदिवसाचा तो प्रसंग 12 जुलै. बाहेर पावसाची संततधार आणि सुरेंद्रच्या घरात उत्सवाचं वातावरण. रीतसर केक कापणं, एकमेकांना भरवणं आणि त्याबरोबर उडणारी गप्पा, कॉमेंट्स आणि हास्य विनोदांची कारंजी वगैरे झाल्यानंतर 7:30-8च्या सुमारास सर्व पाहुण्यांची पांगापांग झाली. चल सूर्या, मी पण निघतो, असं म्हणत सुधीर उठतच होता. पण थांब रे, काय घाई आहे, बसूया की जरा निवांत गप्पा मारत, असं म्हणून सुरेंद्रनं त्याला परत बसवलं. मजा आली यार. पण खरं सांगू, अशा दिवशी एकदम सगळे निघून गेल्यानंतर आम्हा दोघांनाच घरात जाम बोर झालं असतं, म्हणून तुला आग्रहाने थांबवलं, सुरेंद्र म्हणाला. अरे असं काय म्हणतोस सूर्या, हा तर वर्षातला तुमचा सर्वात महत्वाचा दिवस. कशाला हवा आहे तिसरा कोणीतरी तुमच्यात गर्दी करायला? अशी हलकी सुरुवात होऊन सुरेंद्रनं विस्की जेव्हा उघडली तेव्हा बैठक जमवली याचा पत्ता लागायच्या आत सुधीर त्यात ओढला गेला. सुरेंद्र आणि श्रावणीला त्यांच्या विशेष दिवशी त्यांच्या हक्काचा एकांत मिळावा म्हणूनच फक्त सुधीर तिथून निघू पाहत होता. त्याला काही त्या संध्याकाळी इतर खास दुसरे कार्यक्रम वगैरे नव्हतेच आणि म्हणूनच तो थोडक्या आग्रहानंतर तिथं झटकन स्थिरावला. पण ज्या वेळेस श्रावणी सुद्धा त्यांच्या गप्पात सामील झाली त्यावेळेस मात्र सुधीरला त्याच्या तशा झटकन स्थिरावण्याचं खरं कारण आणि प्रयोजन अवचित गवसलं. सुरेंद्र बोलका, कुणालाही पटकन आपलंसं करणारा आणि सुधीरही आपलंसच करणारा, पण मोजकं बोलणारा. कमी बोलून आपल्या भोवती एक गूढ आकर्षण निर्माण करण्याची सुधीरची हातोटी बघूनच सोनगावकरांनी त्याला युनियनचा प्रेसिडेंट बनवलं होतं आणि सुरेंद्रला जनरल सेक्रेटरी. तर ती संध्याकाळ जशी रंगू लागली तसतसे ते तिघेही हळूहळू सैलावत गेले. सुरेंद्रच्या एका विषयावरून दुसऱ्या विषयावरच्या मारलेल्या अनेक उड्यांचा पाठलाग करत सुधीर सुद्धा मोजक्या शब्दात आपले विचार मांडू लागला. या सर्व प्रकारात ते तिघही आपल्या स्वतःबद्दलची माहिती अलगद उलगडू लागले. सगळे नातेवाईक आणि मित्र म्हणत होते, अरे जुलै हा काय लग्न करायचा महिना झाला? पण आता ठरवलंच आहेस तर निमंत्रण पत्रिकांबरोबर छत्र्या सुद्धा पाठव, तरच लोक येतील अशा भर पावसाळ्यातल्या लग्नाला. मी कुणाकुणाला सांगू की तृप्तीला याच सीझनमध्ये लग्न हवंय? आता तुला म्हणून सांगतो,
हनीमून महाबळेश्वरलाच हवा आणि तोही पावसाळ्यातच, अशी अटच होती श्रावणीची. म्हणून ते केलं. आणि तृप्तीची श्रावणी ही म्हणूनच झाली, सुरेंद्र म्हणाला. तुला सांगतो मित्रा, माझ्या आयुष्यातले प्रत्येक निर्णायक क्षण अपघातानं माझ्यासमोर ठाकतात आणि त्याच अपघातांची बोटं धरत मी आयुष्य चालतो. त्यामुळं माझ्या मनात सदैव पुढील अपघाताबद्दल तीव्र औत्सुक्य असतं. सुधीरच्या भोवतीचा गूढपणा गडद करणारं त्याचं हे वाक्य. गप्पांचा वेग आणि पिण्याचा वेग या स्पर्धेत त्या संध्याकाळी सुरेंद्रचा गप्पांचा वेग हळूहळू मंदावत गेला. श्रावणी आणि सुधीर मात्र संभाषणात इतके रंगून गेले की त्यांनी तो बदल नोंदवलाच नाही. कधीही सहजी मन संपूर्ण मोकळं न करणारा सुधीर आणि श्रावणीच्या सहवासात मात्र इतका गुंतला की आपल्या पूर्वायुष्यातली काही गुपितही त्याने तिला सांगितली. त्याच्या मर्यादापूर्ण आणि मोजकं बोलण्याच्या स्वभावाची ती पूर्वपीठिका श्रावणीला इतकी मोहवून गेली की मग तिनं आपलं मन मोकळं करायला फारसा वेळ घेतलाच नाही. अर्थात हे सर्व त्यांच्या जेव्हा एका आवेगानं घडत होतं तेव्हा तिकडं सुरेंद्र मात्र अतीव नशेच्या अंमलाखाली बैठक सोडून केव्हाच झोपायला निघून गेला होता. सुधीरच्या पूर्वायुष्यातील काही घटनांच्या माहितीनंतर श्रावणी त्याच्याकडे तात्काळ आकर्षित झाली. जणू तिच्या पूर्वायुष्यातल्या घटनांशी त्यांचा मेळच जमला. बालपणीचं पहिलं असफल प्रेम, मधलं भावंड म्हणून आई वडिलांचं न मिळालेलं प्रेम, छोट्या गावातून मोठ्या शहरापर्यंत शोधलेली खडतर वाट वगैरे साधर्म्य तर होतीच, पण विविध कलांविषयीच्या आवडीनिवडी, सद्य जगातील कळीचे सामाजिक आणि राजकीय प्रश्न, अशा गोष्टींमध्ये सुद्धा त्यांची तार जुळली त्याच संध्याकाळी. भावनिक पातळीवरही सुधीरचा अलीकडचा काडीमोड, श्रावणीनं मातृत्व नसल्याचं स्वीकारणं वगैरे पर्यंत त्यांनी त्यांची मनं उघडी केली. मी मगाच म्हणालो होतो ना की माझ्या आयुष्याच्या वाटचालीत अपघातांना फारच महत्व आहे. आज श्रावणीसारखी मैत्रीणही अशाच गोड अपघातात मिळाली म्हणायची. असं सुधीर जेव्हा म्हणाला त्यावेळेला श्रावणी म्हणाली, मी नियतिवादी नाही सुधीर, मी कधीच तशी नव्हते. जणू काही अज्ञात संकेत मिळाल्यागत सुधीर जागेवरचा उठला आणि त्या क्षणी श्रावणी सुद्धा. त्यानंतरचे कित्येक क्षण एका बेभान आलिंगनात आणि प्रदीर्घ चुंबनात विरून गेले आणि त्यांना उत्तर रात्रीची चाहूल लागली. येतो मी, सुधीर म्हणाला. इतक्या अनेक गोष्टी घडून गेलेल्या त्या रात्रीनंतर सुरेंद्र आणि श्रावणीची पहाट मात्र एकाच बिछाण्यात पण दोन वेगळ्या जगांमध्ये झाली आणि तिकडं सुधीरची त्याच्या जगात. जे झालं ते एका अपरिहार्य आवेगात, तेव्हा ते विसरून परत रोजचं आयुष्य जगणं हेच योग्य, असा सकाळच्या प्रहरात येणारा स्वाभाविक व्यावहारिक विचार मात्र सुधीर आणि श्रावणी दोघंही करू शकली नाहीत. त्यांच्या विचारांमध्ये सत्सद्विवेक बुद्धीचा थोडासा भाग होता, पण त्या कोमल क्षणांची भविष्यात पुनरावृत्ती करण्याची आसच जास्ती होती. आणि अशा दोन परस्पर विरोधी भावनांच्या कचाट्यात सापडलेल्या त्या दोघांनी स्वतंत्रपणे आपापला निर्णय घेऊन सुद्धा टाकला. आणि त्यामुळं सुरेंद्र कामावर जाण्यासाठी बाहेर पडल्या पडल्या घराची बेल वाजल्यावर दरवाजाच्या पलीकडं अधीरपणे कोण उभं आहे याबद्दल दरवाजाच्या दोहो बाजूंच्या व्यक्तींना संदेहच उरला नाही. सुरेंद्रच्या साठी मात्र नवा दिवस म्हणजे आदल्या रात्रीच्या अतीव मद्यप्राशनानंतर आलेला एक मरगळलेला दिवस होता. सुधीर सुद्धा त्याच कारणामुळे ऑफिसला आला नसणार अशी अटकळ बांधून त्यानं त्याला फोन सुद्धा केला नाही. आणि तिकडं त्याच्या पश्चात त्याच्याच घरात दोन नवी आयुष्य सुरू सुद्धा झाली होती. म्हणून माणूस
अति आत्मविश्वासानं जास्त आंधळा होतो का दुसऱ्यावर टाकलेल्या अवाजवी विश्वासानं, हा तसा माणसाला न सुटलेला सनातन प्रश्न आहे. सुरेंद्रच्या बाबतीत मात्र या दोन्ही कारणांनी त्याचे डोळे बंद झाले होते हे खरं. पण जगाचं तसं नव्हतं ना. सुरेंद्रच्या अनुपस्थितीतला त्याच्या घरातला सुधीरचा वाढता राबता बघणारं हे बाहेरचं जग होतं. आणि सुधीरला त्याची जाणीव लगेचच झाली. भेटण्याच्या जागा आलटून पालटून बदलल्या, पण जग मात्र डोळे उघडे ठेवून त्याच्या नोंदी घेतच राहिलं. घेतलेल्या खबरदाऱ्यांपलीकडं काही करावं इतका डोळसपणा आता सुधीर श्रावणीत उरला नव्हता. जेव्हा ऑफिसमधल्याच ज्येष्ठ स्नेहानं एकदा सुधीरला धिटाईनं प्रश्न केला, तेव्हा तो समजून चुकला की भविष्यात काय काय प्रसंग आता अटळ आहेत ते. आणि यावेळची गंमत अशी की ते प्रसंग अपघातानं घडणार नव्हते, तर ते घडणार होते त्याच्या कर्मानं. सुरेंद्रला सुधीरनं कितीही जवळचा मित्र मानलं, आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या युनियनला त्या दोघांमधलं सौहार्द कायम राखणं कितीही महत्त्वाचं असलं, तरीसुद्धा आता श्रावणीशी जुळलेले बंध तोडण्याचा तो स्वप्नातही विचार करू शकणार नव्हता. त्यामुळं त्याच्यासमोर मार्ग एकच होता, आणि तो म्हणजे येन केन प्रकारेनं हे संबंध चालू ठेवणं. जर ऑफिसपर्यंत ही बातमी पोचली असेल तर सोनगावकरांपर्यंत ती नक्कीच गेली असणार. या तर्कावर सुधीरनं एक पाऊल उचललं. साहेब, जे झालं ते व्हायला नको होतं हे मी एक वेळ मान्य करेन, पण आता मात्र मी त्यात पूर्णपणे गुंतून गेलो आहे आणि आता माघार शक्य नाही. हे बघ सुधीर, प्रत्येकानं आपल्या व्यक्तिगत आयुष्यात काय करावं हा अतिशय वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात मी काय बोलू? ते तसंच असतं ना तर काहीच प्रश्न नव्हता साहेब. पण सुरेंद्र हा युनियनचा सरचिटणीस आणि मी अध्यक्ष म्हटल्यावर या गोष्टीचा युनियनच्या कामावर परिणाम अटळ आहे. तेव्हा हे निभावून न्यायला तुमची गरजच आहे साहेब. तुमच्या अपत्याची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे. सुधीरनं मोजक्या शब्दात युनियनवरचं म्हणजे सोनगावकरांच्या अपत्यावरचं येणारं अरिष्ट सांगून फार चलाखीनं त्यांना या प्रकरणात खेचलं. त्याची चाल न उलगडण्या इतके साहेब काही दूधखुळे नव्हते, तरीही आता आपल्याला या प्रकरणात उतरावंच लागणार हे मात्र ते समजून चुकले. पण अशा लादलेल्या परिस्थितीतूनही स्वतःची एक स्वतंत्र चाल रचण्याचं प्रसंगावधान त्यांच्यात उपजत असल्यामुळे, तू निघ आता, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणत त्यांनी सुधीरला निरोप दिला. अशा तऱ्हेनं एका अर्थी या प्रकरणात सुधीरनं एक मोठा मोहरा आपल्या बाजूला वळवला. तर सुधीरवर उपकारांचं ओझं लादून त्याला भविष्यातही कायम आपल्या पक्षात ठेवण्याची संधी साहेबांनी हेरली. या सर्व दिवसांमध्ये सुरेंद्रच्या घरी तसं काहीच घडलं नाही. म्हणजे त्याचे आणि श्रावणीचे कौटुंबिक व्यवहार तसे नेहमीसारखेच चालू होते. याचा एक अर्थ असा होता की श्रावणी बेमालूमपणे दुहेरी संबंध निभावत होती आणि बाहेरूनही सुरेंद्रला काही वेगळं कळलं नव्हतं. पण दुसरा अर्थ असाही होता की सर्व काही माहीत होऊनही श्रावणीकडं त्या विषयाला तोंड फोडल्यानं कुठंतरी आपल्या पुरुषार्थाला धक्का बसण्याची शक्यता त्याला गप्प बसवीत होती. यातलं खरं काय याचा थान सुधीर श्रावणीला लागत नव्हता. आणि त्यांच्या जगात खरं तर त्या गोष्टीला आता तेवढं महत्त्वही उरलं नव्हतं. फक्त हे संबंध कुठल्याही कारणाने डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून ते त्यांच्या परीनं जेवढी घेता येईल तेवढी म्हणजे तितपतच खबरदारी घेत होते. सुधीर, हे असं किती दिवस चालणार रे? अरे, मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्यातले सूक्ष्म बदल न ओळखण्या इतका एकतर सुरेंद्र बच्चा नाहीये, आणि मला त्याच्याशी शरीर संबंध ठेवणं आता फार कृत्रिम आणि यांत्रिक वाटू लागलंय रे. कितीही आधुनिक विचारांची मी असले
तरी एकाच वेळी दोघांबरोबरचे संबंधच मला अनैतिक वाटत आहेत आणि त्यातून एकाशी केलेली प्रतारणा. संपून टाकूया हे सर्व, सांगून टाकूया सुरेंद्रला आणि राहूया एकत्र लवकरात लवकर, श्रावणी म्हणाली. मला तुझी तगमग कळत नाहीये का श्रावणी? पण सोनगावकर साहेबांचा सल्ला आहे की ती पायरी आत्ताच गाठू नका, आणि मलाही ते पटतंय. त्यांचा काय संबंध या प्रकारात? तू त्यांना कबुली देणं, त्यांनी तुला मदतीचं वचन देणं, इथपर्यंतचा विषय मला कळतो. पण त्यांचा हा सल्ला म्हणजे जरा जास्तच होतंय रे सुधीर. बरं, करू, लवकरच अंतिम निर्णय करू, असं म्हणत सुधीरनं विषय संपून टाकला. पण तो आता ठाम समजून चुकला होता की हे अशा पद्धतीनं फार काळ टिकणार नाही. काहीतरी करावंच लागणार. काय चाललंय सुरेंद्र? साहेब, सकाळी सकाळी कामाच्या गडबडीत तुम्ही केवळ चहा प्यायला नक्कीच बोलवलेलं नाहीयेत, सुरेंद्र म्हणाला. अरे तसं नाही, खरंच सहजच बोलवलं होतं. हो का? तर मग छानच चाललंय की. बरं, मग आता निघू? तुला इतकं तुटक बोलताना मी कधीच बघितलेलं नाहीये सुरेंद्र, आणि तुझ्या हुशारीबद्दलही मला कधीच शंका नव्हती. तेव्हा यू गेस्ट इट राईट, मला काही बोलायचंय तुझ्याशी, सोनगावकर म्हणाले. सुधीर आणि श्रावणीबद्दल? सुरेंद्र म्हणाला. आत्ता मात्र सोनगावकरांचा खुर्चीतून जवळजवळ तोलच गेला. काही काही मीटिंग्ससाठी नो प्रिपरेशन इज इनफ हे त्यांचं ब्रीदवाक्य असल्यामुळं त्यांनी बरीच तयारी केली होती, तीही थिटी पडली तिथं. वाय बीट अराउंड द बुश? हो, बरोबर आहे तुझं, सोनगावकर म्हणाले. त्यांचं काय म्हणजे तुम्हाला त्यांचं काय? अरे सुरेंद्र, असं हातघाईला येऊ नकोस. तुला माहिती आहे, दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसायला ना मला वेळ आहे ना त्याची आवड. पण इथं आपण सगळ्यांनी एकत्र बांधलेल्या संघटनेचा विषय आहे ना रे, म्हणून बोलतोय तुझ्याशी. आता तुला सर्व काही ठाऊकच आहे म्हटल्यावर आपण मोकळेपणे बोलू शकू ना. साहेब, संघटनेचा प्रश्न आहे म्हणूनच तर शांत आहे ना मी. प्रश्नच नाही. हॅट्स ऑफ टू युअर मॅच्युरिटी, सुरेंद्र. कसली आली डोमलाची मॅच्युरिटी साहेब? मनात आलं ना, आणि ते मनात येतं म्हणा. मनात आहे ही भोसडीच्याला उडवावं. मला जमेल ते, पण त्यानं काय साधणार? मला माझी ती श्रावणी आता कधीच परत मिळणार नाही. तो आहे म्हणून, किंवा तो नसताना सुद्धा. मग हा संघटनेचा बांधलेला डाव तरी टिकू दे असं वाटलं, म्हणूनच आजवर गप्प आहे. पण परिस्थिती अशीच राहणार नाहीये सुरेंद्र. नाही, मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते सर. सुरेंद्र, मला भविष्यातली परिस्थिती वेगळी दिसतीये. आज जरी ही गोष्ट काही मर्यादित लोकांना माहीत असली तरी ती सगळीकडे पसरायला फार काळ जाणार नाही. तू जरी या परिस्थितीचा स्वीकार काही कारणाने केला असलास तरी अनेक विघ्न संतोषी लोक तुला येणाऱ्या काळात टोचतील, टोमणे मारतील, नाहीतर सरळ सरळ काही बाई कृती करायला उचकवतील. त्यावेळेस तू स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकशीलच असं नाही. पटतंय का? ते तेव्हाचं तेव्हा बघू हो साहेब. पण आत्ता तरी मी खात्री देऊन सांगतो की त्या दोघांच्या नालायक कृत्यांनंतरही मी डाव उधळू देणार नाही. गुड. आय एम प्राऊड ऑफ यू सुरेंद्र. मी बोललोय त्याच्याशी, त्याला सर्व काही ठाऊक आहे. तरी त्यानं कोणतंही विपरीत पाऊल न उचलायचं आश्वासन दिलं आहे. पेंचोद, काय काय करावं लागतं रे मला तुमची संघटना टिकवायला, ही भडवेगिरी, सोनगावकर म्हणाले. साहेब, मी सुधीर आहे, बॉबी नाही. ही आपली संघटना आहे, केवळ आमची नाही. बरं, ते जाऊ दे. तुमच्या सहकार्याबद्दल
खरंच तुमचा आभारी आहे, सुधीर म्हणाला. आणि ती मीटिंग तिथेच संपली. सोनगावकर साहेब म्हणाले, त्यांना सर्व काही माहिती आहे. आश्चर्य आहे. म्हणजे मीच माझ्या नवऱ्याला नीट ओळखलं नाही असंच म्हणायचं, श्रावणी म्हणाली. आणि त्यानं त्याच्या बायकोला, सुधीर म्हणाला. चहा प्यायला आलोय साहेब. नुसतं त्याच्यासाठीच नाही, मला कळतंय, बोल. अहो खरंच, म्हटलं चहा पिऊया आणि कंपनीतले काही जटिल प्रश्नही सोडवूया गप्पा मारता मारता. मग तुझे कमिटी मेंबर्स कुठे आहेत आणि काय प्रश्न आहेत? मी कंपनीचे प्रश्न म्हणालो, युनियनचे नाही. नाही, मला नाही कळलं, सोनगावकर म्हणाले. सांगतो, धीर धरा. मला पहिल्यांदा सांगा, त्या आपल्या 2 जॉईंट व्हेंचर्सचं काय झालं? तुर्कमेनिस्तान आणि सौदी अरेबियामधल्या. का? छान चाललंय की. सौदी अरेबियातली फॅक्टरी प्रथम आणि तुर्कमेनिस्तानमधली 3-4 महिन्यात सौदी अरेबियाची कामं सुरू होतील. म्हणजे यानबूजवळ जमीन वगैरे घेऊन झालीच आहे. प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन तेव्हा सुरू होईल. आणि त्यानंतर 3 वर्षांनी तुर्कमेनिस्तानची जेबेलची सुरू होईल. तिला पण 3-4 वर्ष लागतील तयार व्हायला. अरे वा, फार छान. म्हणजे आपली प्रगतीची पावलं अगदी ठरवल्याप्रमाणे पडत आहेत. अरे प्रश्नच नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या फॅक्टऱ्या म्हणजे आपल्यासाठी मानाची पानं असणार आहेत. पण मला एक सांग, तू हे आत्ता विचारायला माझ्याकडे सकाळी सकाळी नक्कीच आलेलं नाहीयेस, खरं ना? नाहीच मुळी. मी जसं मगा सांगितलं तसं काही प्रश्न सोडवायला आलो होतो कंपनीचे. आता एवढ्या महत्वाच्या फॅक्टऱ्या बांधायच्या म्हणजे कॉस्ट कंट्रोल दांडगा लागणार, नाही का? आणि त्यासाठी हुशार आणि अनुभवी कॉस्ट अकाउंटंट सुद्धा, होय ना? बोलण्याच्या भरात सुरेंद्रनं आपल्याला केवढं फिरवलं हे त्या क्षणाला सोनगावकरांच्या लक्षात आलं नाही. काही महत्वाच्या मीटिंग्सना नो प्रिपरेशन इज इनफ हे सोनगावकरांचं वाक्य सुरेंद्रनं सार्थ ठरवणारी तयारी त्या मीटिंगसाठी केली होती. आणि त्यातून आता सोनगावकरांची सुटका नव्हती. काय म्हणायचं सुरेंद्र तुला? साहेब, संपूर्ण उलगडूनच सांगायला हवं का? खूप प्रोजेक्ट केलं त्या भडव्याला आजपर्यंत. आता पाठवा वाळवंटात. आणि हो, आता यातून सुटायचा जराही प्रयत्न करू नका. अख्ख्या कमिटीला विश्वासात घेतलंय मी इथे येण्याआधी. तेव्हा युनियनची काळजी करू नका. लवकर ऑर्डर काढा वाळवंटातल्या बॅचलर पोस्टिंगची. लग्गी लावलेल्या कुत्र्यांना एका दगडात वेगळं करण्याचा विकृत आनंद आता सुरेंद्रच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि त्याचबरोबर सुडाचं समाधान. अपघातांची हौस आहे ना लेका, मग हे घे. सूर्या, मित्रा, मी निघतोय सौदीला पुढच्या सोमवारी. माझं बोलणं तुला प्रामाणिकपणाचं वाटणार नाही हे ठाऊक आहे मला, पण तरी सांगायलाच हवं. खरंच मी आत कसा ओढला गेलो हे माझं मलाच कळलं नाही. आणि एकदा आत शिरल्यावर मात्र जगाची पर्वा उरली नाही हे मात्र खरं. पण मित्राचा विश्वासघात केल्याचं आणि श्रावणीला नवऱ्याचा विश्वासघात करायला उद्युक्त करायचं अशा 2 पापांचा भार मात्र मी माझ्या डोक्यावर आयुष्यभर वाहणार आहे. मला खरं इतकंच तुला सांगायचं होतं. माफी मागण्याची औपचारिकता इथे पुरणार नाही आणि तू मला माफ करणार नाहीस हे जाणून केवळ मी ते टाळतो आहे. काळजी घे स्वतःची आणि श्रावणीची सुद्धा. सुधीरच्या बोलण्यानंतर त्याला कोणताही प्रतिसाद देणं बंधनकारक नाहीये हे निक्षून दर्शवत सुरेंद्र तेथून निघाला. सुधीरचा युनियनतर्फे रीतसर निरोप समारंभ झाला आणि त्याच्या योजनेत सुरेंद्रचा किती मोठा सहभाग होता हे सर्वच जाणून होते. त्यानंतर सोमवारचा दिवस उजाडला. कमिटीतल्या सर्वात कनिष्ठ 2 जणांना सुधीरला एअरपोर्टवर सोडायला धाडून
सुरेंद्र नेहमीच्या कामाला लागला. बदललेल्या परिस्थितीत आपली पावर पार खच्ची झालीये याची बोच घेत सोनगावकर हे कामाला लागले. पुरुषप्रधान व्यवस्थेत 3 पुरुषांनी आपलं कसं खेळणं केलं याची सल पचवत पुढं काय असा प्रश्न स्वतःलाच विचारत श्रावणी फक्त जड पावलांनी घरात येरझाऱ्या घालत राहिली.